मनोरंजनाची मी चुटूक तुम्हाला दाखवतो. सगळ्यांनी आपली कामगिरी केली, सर्वांनी आपलं मनोरंजन केलं. मी सुद्धा सकाळपासून समालोचन करते, तसेच माझे मित्र नरेंद्रजी करतायत. एक छोटीशी कविता आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी. कृपया आवडली तर मला दाद द्यावी, जोरदार टाळ्या वाजवाव्या. कवितेचे शीर्षक आहेत. थोडीशी मी विश्राम घेतो. TR भाग्यराजजी इथे उपस्थित आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. यांचा आपण सत्कार करायचा आहे. यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार करतील गजेंद्र, हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करतील मेहुलजी नानावटी. मी मेहुलजी नानावटी यांना विनंती करतो, तसेच सागरजी सावंत यांना सुद्धा विनंती करतो आपण यांचा सत्कार करायचा आहे. रवींद्र पासन साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही जोरदार स्वागत. भाग्यराजजी यांचा सत्कार करतील सागर सावंत तसेच मेहुल नानावटीजी. भाग्यराजजी सावंत यांचा आपण सत्कार करत आहोत. सागर सावंत यांच्याकडून तसेच मेहुल नानावटी यांच्याकडून. रवींद्रजी इथे उपस्थित आहेत. रवींद्र पासेजी यांचा सत्कार करतील मेहुलजी नानावटी. तसेच सागरजी सावंत याही सुद्धा त्यांचा सत्कार करतील. वेळात वेळ काढून आपण उपस्थिती दर्शवली याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा एकदा वळूया. मी तुम्हाला आताच सांगितलं होतं थोडंसं मनोरंजन मला तुमचं करायचं आहे, तर एक छोटीशी कविता मी सादर करत आहे. कृपया ध्यान द्या सर्वांनी. आवडली तर खरोखरच मनापासून दाद द्या. कवितेचे शीर्षक आहे प्रेमाचं क्रिकेट. प्रेमाच्या क्रिकेटमध्ये एंट्री तिची झाली, बॅटिंग केली मी आणि बॉलिंग तिने केली. प्रेमाच्या क्रिकेटमध्ये एंट्री तिची झाली, बॉलिंग केली मी आणि बॅटिंग केली मी आणि बॉलिंग तिनं केली. हृदयाच्या पिचवर बाउन्सर तिचा यायचा, समजत नव्हता बॉल आणि तोल माझा जायचा. बॅटिंग चांगली सुरू होती, बॉलिंग चांगली सुरू होती, बॅटिंग पण बिघडली नाही. ओव्हर तिची पूर्ण झाली, रन मात्र केले नाही. मॅच पूर्ण हरलो तरी बॉलिंगला उत्तर दिलं नाही. चांगला प्लेयर असून सुद्धा तिच्या विरुद्ध खेळलो नाही. आणि शेवटच्या 4 ओळी आहेत. जिंकण्याच्या आनंदात मॅच ती विसरून गेली, हृदयाचं पिच मात्र सुन सुन सोडून गेली. थँक्यू थँक्यू धन्यवाद. आवडली असेल तर खरोखर एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि प्रेमाचं क्रिकेट मॅडमची विनंती आहे, कोणाकोणाला कळली आहे त्यांनी हात वरती करा, म्हणजे यांची विकेट गेलेली आहे. आपल्या फायनलचा जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो आहे, तो 12 चेंडूमध्ये 38 धावा कुठून काढणारा वन अँड ओनली अनिकेत, याला मी मंचावर येण्याची कृपा करतो. अनिकेत शिंदे. आणि याला बक्षीस देणार आहेत आपले भाग्यराजजी साहेब. यांच्या हस्ते आपण अनिकेत याला ट्रॉफी आणि टी शर्ट देऊन त्याचा सत्कार करणार आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या वन मॅन शो साठी.
जाऊ द्या. तसंच मी सुभाष नायर साहेबांना मी विनंती करतो आपण पारितोषिक माफ करा, बेस्ट बॉलर जो आहे तो निलेश पवार आहे. निलेश पवार याला मी विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. सुभाषजी नायर यांना मी विनंती करतो आपण त्यांना हे पारितोषिक द्यायचे. निलेश पवार, मनोज नायर यांना मी विनंती करतो की आपण पारितोषिक द्यायचंय निलेश पवार याला. मनोजजी नायर यांना विनंती करतो निलेश पवार याचा सत्कार करायचा आहे पारितोषिक देऊन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निलेश पवार याच्यासाठी. त्याचबरोबर दुसरं पारितोषिक जे आहे ते बेस्ट बॅट्समनचं आणि ते बॅट्समनचं पारितोषिक जातंय ते राहुल यादव याच्यासाठी. यांचा पारितोषिक देतील ते भाऊराम माळी यांना मी विनंती करतो की राहुल यादव यांना बक्षीस द्यायचं आहे आणि सन्मान करायचा आहे त्याचा. राहुल यादव बेस्ट बॅट्समन. त्यांनी हे बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे दीपक सिंग याच्यासाठी. दीपक, आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जरा क्षेत्ररक्षणासाठी हे बक्षीस मिळतंय दीपकजी यांना. रमेशजी गायकवाड यांच्या हस्ते त्यांना मिळतंय, त्यांनीच दिलेलं बक्षीस आहे. रमेशजी गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर दुसरे एक त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे ते म्हणजे जो षटकार मारला होता अनिकेत आणि तो अडवला जयेश म्हात्रे आला. पुन्हा एकदा रमेशजी गायकवाड यांच्याकडून हे बक्षीस देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. उत्कुंठ षटकार अडवलेला आहे जयेश म्हात्रे. लवकर यायचंय समालोचन कक्षामध्ये. त्याचबरोबर आता स्पर्धेतलं सगळ्यात महत्वाचं असं पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक. वन अँड ओनली अनिकेत शिंदे याला मी आमंत्रित करतो. मॅन ऑफ द सिरीज आजचा खरोखरच हुकमाचा एक्का ठरलेला अनिकेत शिंदे. मी शिवानंद शेट्टी यांना विनंती करतो की आपण त्याला पारितोषिक द्यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, मनापासून टाळ्या होऊन जाऊ द्या या लढवय या खेळाडूसाठी. याचबरोबर अंतिम सामन्यामध्ये जो उपविजेता ठरलेला संघ आहे, जे 11 खेळाडू खेळले उपविजेता संघाचे, त्यांना मी आमंत्रण देतो की आपण इथे समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचंय. उपविजेता संघाचे सर्व खेळाडू 11 खेळाडू यायचे आणि आपले मेडल्स त्यांनी स्वीकारायचे आहेत.
सर्व मान्यवरांच्या हातून सर्वांना मेडल्स देण्यात येत आहेत. SPL 2024 पर्व पहिले उपविजेता संघांना मानचिन्ह देण्यात येत आहेत. 11 खेळाडू जे खेळले त्यांना मी विनंती करतोय अष्टविनायक इलेव्हनच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की आपले 11 खेळाडू जे आहेत ते यायचे. अकरा खेळाडू उपविजेता संघाचे लवकर यायचे. लाईनीत यायचंय. कर्णधार राहुल यांनी सुरुवात करायची आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांसाठी. अकरा खेळाडूंना आपण मेडल्स दिलेत. त्याचबरोबर विजेता संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय त्यांच्या कर्णधाराला मी विनंती करतोय निलेश पवार यांना मी विनंती करतो आपण आपले खेळाडू घेऊन यायचंय. तिकडून यायचंय, डाव्या बाजूने यायचंय. निलेश पवार सुरुवातीपासून आपण मेडल घालत यायचंय. मान्यवर सुरुवातीपासून आपण मेडल घालत यायचंय. मान्यवरांच्या हस्ते सगळ्यांचा सत्कार करण्यात येत आहे मेडल देऊन. नंतर देऊया. हॅलो, आज संपूर्ण दिवस ज्यांनी समालोचन केलेलं आहे मी नरेंद्र कामतेकर, मी संध्याताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात द्यावं.
तर 11च्या कर्णधार निलेश पवार यांना मी विनंती करतो आपण आपली ट्रॉफी घ्यायची आहे. संध्याताई जोशी यांच्या हस्ते यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंनी तो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. राजन 11 आयोजित SPL 2024 पर्व पहिले स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि संस्कृतीची. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. गुड्डू सिंग यांचंही आपल्याला खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. मी रमेशजी गायकवाड यांच्या आज्ञेखातीर आम्ही प्रमोदजी पाटील यांना इथे बोलवतोय. प्रमोदजी पाटील यांचा सत्कार करतील गायकवाड साहेब. गायकवाड साहेब यांची विनंती आहे प्रमोदजी पाटील यांनी मंचावरती यायचंय. प्रमोदजी पाटील प्रमोदजी पाटील यांनी यायचंय. गायकवाड साहेब त्यांचा सत्कार करतील. मनोज भाई थँक्यू. प्रमोदजी पाटील एक उमदा व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रमोद पाटील यांच्यासाठी. गायकवाड साहेब यांच्या हस्ते सत्कार होते प्रमोदजी पाटील यांचा. त्याचबरोबर पुढचा जो सत्कार आहे तो मुकेशजी भंडारी म्हणजेच भाई यांचा सत्कार आहे, पण ते उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये गुड्डू सिंग यांना मी आमंत्रित करतो की आपण उपस्थित राहायचे. मुकेश भाई भंडारी यांचा सत्कार गुड्डू यांच्या अनुपस्थितीमध्ये गुड्डू हे स्वीकारतील. हॅलो, गायकवाड साहेब यांना विनंती आहे, त्याने अजून आपले 3 सहकारी आहेत त्यांचा जरा सत्कार करावा 2 मिनिटांसाठी. निलेश पवार यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे. सागर यादव यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे. मेहुल नानावटी यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे. गजेंद्र पाटील यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे. चंदन यादव, निलेश पवार, सागर यादव, अक्षय राहुल यादव, प्रणव यादव, मेहुल नानावटी, पुरुषोत्तम भंडारी, साजन यादव या सगळ्यांनी स्टेजवर उपस्थित राहावे. चंदन यादव यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर जावे. राहुल यादव यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर जावे. साजन यादव यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर जावे. कृपया त्यांनी जो पूर्ण कार्यक्रम हा नीट व्यवस्थित पार पडला आहे त्यांनी स्वतःचा सन्मान करून घ्यावे ही विनंती आहे. SPL 2024 सगळ्या साई ओनरचे खूप खूप धन्यवाद. त्यांच्या पाठिंब्यामुळे चांगली सुंदर टुर्नामेंट अशी झालेली आहे. गायकवाड साहेब यांचेही देखील धन्यवाद, त्यांनी वेळात वेळ काढून थांबून सगळ्यांचा सत्कार केलेला आहे. गणेश माळी यांना विनंती आहे त्यांनी गायकवाड साहेबांकडून सत्कार स्वीकारावा.
गजेंद्र पाटील यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा. और कौन है? साजन यादव, अक्षय राव, और कौन बचा अपना? अपने में से कौन बचा? प्रतीक पाटील, प्रतीक ठाकूर, गजेंद्र पाटील यांनी सगळ्यांनी स्टेजवर यावे. राजेश पांचाल यांनी स्टेजवर यावे. राहुल पाटील यांनी स्वतःचा सत्कार स्वीकारावा. भाऊराम माळी यांनी देखील सत्कार स्वीकारावा कारण त्यांचा आम्हाला अनमोल सहकार्य मिळालंय. पहिला राहुल पाटील स्वीकारतील. प्रतीक ठाकूर कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यावे. जर कोण बाकी राहिलं असेल तर क्षमस्व. पुरुषोत्तम भंडारी याने गायकवाड साहेबांकडनं स्वीकारावा. राजेश पांचाल यांनी यावे. प्रकाश म्हात्रे यांनी स्टेजवर यावे. प्रकाश म्हात्रे यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे. प्रमोद पाटील यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे आणि गायकवाड साहेबांकडनं स्वतःचा सन्मान करून घ्यावे. प्रमोद पाटील यांना विनंती आहे. प्रमोद पाटील हॅलो, सागर सावंत यांनी स्टेजवरती यावे. सागर सावंत यांनी स्टेजवरती यावे. टाळ्या सर्वांनी. सागर सावंत यांचा टाळ्या वाजायचा आहे. सर्वात मोठा वाटा आहे सागर सावंत यांचा. धन्यवाद.